अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्रावणी सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवामूठ वाहावी, काय आहे शिवामूठ वाहण्याची पद्धत आणि शिवामूठ कथा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित करण्यात येतो. श्रावणात अनेक सणांची रेलचेल देखील पाहायला मिळते. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा व व्रत करण्याबरोबरच शिवलिंगावर दर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. ही शिवमूठ म्हणजे काही प्रकारचे धान्य असतात. मात्र शिवमूठ वाहण्याचे कारण व ती कशी व्हावी, तसेच यामागे पौराणिक कथा काय आहे ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण 13 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. अवघ्या काही दिवसावर श्रावण महिना येऊन ठेपला आणि या महिन्यात अनेक सण उत्सव देखील आहेत. तसेच श्रावणात महादेवाची पूजा व व्रत करण्याचे मोठे महत्त्व आहे. या महिन्यात श्रावणी सोमवारी व्रत करून शिवलिंगावर शिवमूठ वाहिली जाते. ही शिवमूठ म्हणजे दर सोमवारी वेगवेगळी धान्ये महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जातात. मात्र यामागील कारण अनेकांना माहीत नसते. आज आपण जाणून घेऊयात की यंदा श्रावणात कोणत्या सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवमूठ अर्पण करायची आहे, तसेच शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत. पहिल्या श्रावणी सोमवारी 17 ऑगस्ट तांदूळ आहे शिवामूठ. दुसऱ्या श्रावणी सोमवारी 24 ऑगस्ट तीळ आहे शिवामूठ. तिसऱ्या श्रावणी सोमवारी 31 ऑगस्ट मूग आहे शिवामूठ. चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर गहू शिवामूठ म्हणून व्हायचे आहे. शिवामूठ वाहण्याचे महत्त्व. श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असल्याने या काळात भक्त महादेवाची मनोभावे पूजा आणि व्रत करतात. असे म्हणतात की भगवान विष्णू जेव्हा 4 महिन्यासाठी निद्रा अवस्थेत जातात तेव्हा सृष्टीचा संपूर्ण भार महादेव उचलतात. आषाढानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात त्यामुळे महादेवाची पूजा भक्ती केली जाते. या काळात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात. शिवमूठ म्हणजे शिवलिंगावर वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचे अर्पण करणे. असे केल्याने घरात सुखशांती समृद्धी येते, तसेच आयुष्यातील अडचणी संपतात आणि घरात भरभराट येते. आता बघूया शिवामूठ कशी व्हावी. शिवमूठ वाहण्याची विशिष्ट पद्धत आहे. तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर घरातील महादेवाची पूजा करावी. यासाठी प्रथम शिवलिंग असेल तर त्याचा अभिषेक करावा. महादेवाला फूल, बेलपत्र, भस्म अर्पण करावे. धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी. त्यानंतर आपल्या हाताच्या उजव्या मुठीत शिवमूठ घेऊन ती शिवलिंगावर उजव्या हाताच्या अंगठ्यातून हळूहळू शिवलिंगावर व्हावी. त्याचप्रमाणे मंदिरात जाऊन देखील महादेवाच्या पिंडीवर अशाच पद्धतीने श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ अर्पण करावी. शिवमूठ का वाहिली जाते याचे महत्त्व आणि यामागील एक पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यानंतर कळालं. महादेवाच्या देवळात शिवमूठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं. त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं. मूलबाळ होतं. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितले, राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या
आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलतायत? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी द्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंदा भावजा, भरतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावे. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास साळी शिवामूठकरिता घ्यावे. अशी ही पौराणिक कथा असून यामागे शिवामूठ वाहण्याचे महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक वर्षी दर सोमवारी वेगवेगळी धान्याची शिवमूठ वाहिली जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.